नमस्कार, सारिकाज आर्ट फंडामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आले आहे भिवंडी धामणकर नाका वराली देवी येथे. पंचमुखी हनुमान आहे प्रवेशद्वारावर. इथे पायऱ्या चढायच्यात आपल्याला. तर आपण ह्या पायऱ्या चढून आलो आहे आणि समोर 54 फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे. मुंबईमधील सगळ्यात उंच मूर्ती आहे ही. झूम करून बघूया. हा इथे छोटा जिना आहे त्या हनुमानापर्यंत पोहोचण्यासाठी. किती प्रचंड विशालकाय मूर्ती आहे पहा. आणि कंबरपट्ट्यात श्रीराम सुद्धा आहेत. इथे रामायणातील काही प्रसंगाची चित्र आहेत. मध्ये चित्र आहे श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि सीतामाईंचे. आणि राम मंदिर दाखवलं आहे. इथे सुद्धा हनुमानाची एक सुंदर मूर्ती आहे. जय हनुमान. ओम श्री अमाय नमः. इथून आपल्याला श्री हनुमानांची एक साईड दिसत आहे. बजरंग बली की जय. या चौथऱ्याच्या चारी बाजूनी असे हनुमान मूर्ती आहेत. शंख आहे. येथे आहे छोटे साईबाबा मंदिर. साईबाबा मंदिर समोर आहे. नंदी डाव्या बाजूला आहे. संगमरवरातील दत्त मूर्ती. उजव्या बाजूला आहे गणपती बाप्पाची मूर्ती. आणि मधोमध आहे साईबाबांची मूर्ती श्रद्धा सबुरी. वर आता पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूला हत्ती आहेत. इथे सुद्धा आहे साईबाबांची मूर्ती. यात साईबाबा गरम हंडीत हात घालून प्रसाद शिजवत आहेत. या बाजूने आपल्याला हनुमंताचे दर्शन होत आहे. इथे होमकुंड आहे. हे आहे वराली देवीचे मंदिर. दोन्ही बाजूला असे पितळेतील सिंह आहेत. आता आपण देवीचं दर्शन घेऊया. ही आहे वराळा देवी. देवीचा सिंह. वराळी मातेची जय. दोघींचं काढलं मग तुझ्याकडे एकच साडी इकडनं काढला तर चालला. खूप भक्त येतात वराळा देवीची पूजा करण्यासाठी. देवीचं दर्शन घेतल्यावर मन खूप प्रसन्न वाटतं. वराळी मातेचा उदो आहे. वराळी मातेच्या मागचा जिना. आई वराळी माता प्रसन्न. इथे एक जिना आहे. हे मंदिराच्या मागील मोठं जलाशय आहे. जुनं पंपिंग हाऊस आहे. या तलावाच्या चहूबाजूनी इमारती तसेच सुंदर झाडं आहेत. गुलमोहराची सुद्धा झाडं आहेत. इथून या जलाशयाचं दृश्य फारच विहंगम दिसतं. हिरवंशार पाणी आहे. इमारती सुद्धा दिसतात आजूबाजूच्या. मी आता फुटपाथच्या समोरील बाजूस उभी आहे. इथून हनुमान पूर्ण दिसतोय बघा. किती छान मूर्ती दिसते. 54 फूट हनुमानाची. वर ध्वज सुद्धा आहे. जय हनुमान, जय श्रीराम. या हनुमानाची एवढी प्रचंड मूर्ती बघून माझे तर डोळ्याचे पारणेच फुटले. माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जय श्री हनुमान आणि वराळी माता की जय नक्की लिहा कॉमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू. आभारी आहे.